आता आबाचा विषय काय आहे बर आबाच्या टायमाला मत दिले सगळे माझा कमळ आदिनाथ देशमुख आदिनाथ देशमुख कर्कमध्ये हवा कोणाची चालू आदिनाथ देशमुख अभिजित पाटील आमदार आहेत आणि त्यांनी वारंवार दाराच्या स्पर्धा लावली लावले काय अभिजित पाटील एक नंबर तिकडे सुद्धा काय नाही खाली पुरीत असं तुम्हाला बोलू तर भाजप आहे भाजप आहे आता दोन्ही राष्ट्रवादी एक आहे त्या अभिजित पाटील आमदार आहेत किती जरी असले तर आमचं भाजप भाजप हो ठरलंय 1,500 रुपये घेतो महिन्याला हवा कोणाची सांगा हे आमच्याकडली आदिनाथला मानते कारण ते काम करत बरं. त्याचं नेतृत्व चांगलं आहे युवा नेता हवा पाहिजे कोणाची आदिनाथ देशमुख आदिनाथ देशमुख तर अभिजित भाजप भाजप म्हणजे ठरवलंय मनात बरं आमदार म्हणून अभिजित पाटला काय भागात विकास काय कुठं दिसत असलं तर सांगा तुम्ही बर तुम्हाला दिसलंय कर्कम मध्ये कुठं बर दिसलं असलं तर सांगा ही बोट दावा बर तुम्ही दाखवा कुठं कर्कम मध्ये कुठं काय केलंय अभिजित पाटलांनी मग तरी पण आमदारकीला तुम्ही का सहकार्य केलं नाही त्यांना तेव्हा क्रेज वेगळी होती जरा माणसं जरा नाराज होती बर. नवीन चेहऱ्याला ही देऊ म्हणले पण ती बी काय ती बबन दादा जेवढं काम आहे तेवढं ह्याचं काम बी नाही हवा कोणा आहे कर्कम मध्ये अभिजित काय अभिजित आबा कमळ निवडून येईल 100% नेत्यांवर आहे तिथल्या स्थानिक नेत्यावर आहे बर कर्कम अभिजित आवाशा अभिजित पाटला भाजप काहीच करू शकत नाही सगळं देशाचं वाटोळ करायला लागले भाजप बर फिक्स आहे म्हणायचं घड्याळ मनात घड्याळ 100% घड्याळ घड्याळ नमस्कार, मी अमोल एडेम माझामध्ये आपलं स्वागत करतो. आपण जिल्हा परिषद निवडणुकीच्या कौल पाहण्यासाठी करकम या गावामध्ये आलेलो आहोत. याचप्रमाणे आपण पाहणार आहोत की करकमकरांचा कौल हा कुणाकडे आहे, भाजप की राष्ट्रवादी. काय जिल्हा परिषदेची रणधुमाळी चालू आहे, कुणाची हवा आहे काय करकम मध्ये? हवं तर काय आता दोघाची पण तशी दिसते. एका थोडी घड्याळी थोडी जरा एवढं नाही, जरा कांबळा जरा जादा दिसते हवा जरा. मग घड्याळाची एवढी नाही म्हणतात तर अभिजित पाटील आता चालू आमदार आहे कसं काय? आमदार आहे बरोबर आहे, पण आता बघू आता काय होतंय. आता लोकांच्या हातात आहे मतदान करायचं कुणाला. तुमचा कौल कुणाकडे आहे? आमचं कोला आता आम्ही काय नाही सांगणार. बर, म्हणजे तुम्ही गुपित ठेवणार वा नाहीये? हो नमस्कार. काय नाव? कुणाही हवा आहे काय? दोन्हीकडे हवा चालू आहे, इकडे तिकडे चालू आहे, दोन्ही वेळी हवा चालू आहे. मग कोण वरच ठरल? कळ 7 तारखेला 7 तारखेला कळेल. मग आता नाही सांगत? आता काय नाही बर. हो नमस्कार बाबा. नमस्कार. काय जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, कुणाची हवा आहे काय? आता का ते बोलतात ती आता आम्ही कसं सांगायचं, तुम्ही सांगा का नाही हवा आहे? घड्याळ घड्याळ कस काय? मी घड्याळ बघते आता इकडे प्रशांत परिचारक रणजित भाई शिंदे येते, तुम्ही घड्याळ मानताय कस काय? काय ते अभिजित पाटलांनी 35 रुपये देतो म्हणलं, ते दिला नाही. होय हा तुम्ही म्हणताय घड्याळाची हवा आहे कस काय? मग बोलते ती बरोबर म्हणायचं काय काय कुणाची हवा आहे गावात काय? अभिजित पाटील त्यांनी 35 रुपये दर देतो म्हणलो, दिला नाही तरी पण कस काय? मनाला तेवढंच करतोय, म्हणतोय तेवढंच करतोय, पण दुसरी माणसं येते ते त्याचं करायचं नाही आपल्याला. हो बाबा नमस्कार. काय नाव? काय म्हणता? काय जिल्हा परिषद निवडणूक आहे, कुणाही हवा आहे काय करकम मध्ये? हवा होय, हवा आहे दोन्ही पार्टीची आहे. दोन्ही. मग तुमच्या मनात कुठली पार्टी आहे काय? आमच्या मनात काय दोन्ही बी आमचीच आहे ती. आता काय दोघांनी बी इकडले इकडे केले, काय सांगावं मला सांगा. आता दोन्ही म्हणून चालत नाही, एक कोण तर डिक्लेअर करावं लागणार तुम्हाला. आदिनाथ देशमुख बी आमचाच आहे, बाळू देशमुख बी आमचाच आहे. पुन्हा डिक्लेअर करायचं काय पण आहे? मत दोघातले एकालाच टाकावं लागणार आहे. टाकाय टायमाला काय त्याला मग भाजप का राष्ट्रवादी? बघू आता काय आमच्या मनानं पुन्हा काय घडल ती घडल. तरी बी काय मना जरा जवळ काय भाजप आहे राष्ट्रवादी? बघू काय हे आबा सध्या आता कन्फ्युज मध्ये. नमस्कार. परगावचा आहे का? कुठलं गाव? आपल्याकडे खाल्ला ढेकळेवाडीचा आहे. नमस्कार. नमस्कार. काय कुणाही हवा आहे काय करकम मध्ये? काय आपल्याला मी अंगठा बाजूला, मला काही शाळा नाही काय नाही. बरं. मग कोण आता सांगितलं तर त्याला टाकायचंच.
गावात कामं झाली ती तुमच्या विकास कामं? काय नाही काय मी आता 60 वर्ष 70 वर्ष झालं आम्हाला घरकुल नाही संडास नाही काय नाही मग ह्याला कोणाला द्यायचं मत सांगा. आता मग ह्या दोन्ही उमेदवारातला कुठला उमेदवार तुम्हाला देऊ शकतो सुविधा? कुठलं उमेदवार कोण आहे मला सांगा कोण आहे? काय होईल भाजप का राष्ट्रवादी? हा तुतारी बाय असं तुतारी दिली आमची पोर आहे ती सांगते ती तुतारी ना- प्रवीण शिवशरण हा? प्रवीण शिवशरण बर. अरे काय जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, कोणाची हवा आहे काय? अहो का आता तुतारी आणि भाजप आहे का? नाही, घड्याळानं भाजप. घड्याळ आणि भाजप हा, तर घड्याळच पाहिजे ना. घड्याळ पाहिजे. हम्म. मग आता इथं आता घड्याळ आहे आमदार अभिजित पाटलांचं. हम्म. आमदार अभिजित पाटील हे 35 रुपये देतो म्हणलं, ते दिलं नाही तर काय नाही, तरी बी कसं काय? कारखान्याचं काय एवढं आपल्याला समजत नाही बर. पण मग आता 1.5 वर्ष झालं आमदार होऊन त्यांच्यावर सुद्धा आरोप आहे, तर मतदारसंघात कुठं मुरमाई पाठी टाकली नाही, तरी बी तुम्ही घड्याळ कसं काय म्हणता? 1.5 वर्षात कसं काय शक्य आहे सांगा बरं हा? तेव्हा. 1.5 वर्षात का भाजप काहीच करू शकत नाही. सगळं देशाचं वाटोळ करायला लागले भाजप. बर. हम्म. फिक्स आहे म्हणा घड्याळ मनात घड्याळ 100%. 100%. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? बाळू तुकाराम कोरडे. बाळू तुकाराम कोरडे. बरं आता जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे, कुणाही हवा आहे कर्कम मध्ये? कर्कम अभिजित आवाशा. अभिजित पाटला ये कसं काय? त्याने आता 3,500 रुपये दर देतो म्हणलं होतं, दिला नाही. काय नागा देणार दर पण माणूस योग्य आहे चांगला. माणूस योग्य आहे. हा कसं काय विकास काम ही काय केली? करू द्या पण त्या जनतेपत्र पोचते कुठलं बी कार्यक्रम असो तिथं लगेच येणार. बर. मग ठरवलंय अभिजित पाटील? अभिजित पाटील 100%. आमच्यात 75% अभिजित आवाज चालतो. 75%? हा. बर. गेल्या वर्षाने आम्ही त्याला आमदार केला. माढ्या तालुक्यात 75% आमच्यातनं मतदान झालं जाधववाडी. बरं आता इकडे बी प्रशांत परिचारक आणि रणजित भाई आहे, काय ह्यांचं काय नाही त्यांचं कोणाचं काय चालत नाही म्हणजे काय ती म्हणते ती बबन दादा 25 वर्ष आमदार होता, काय भरपूर ते- विकास कामे केली. कालच्या बाजार कळलं किती वर्ष होता. 75% मतदान त्याला 300 बी झालं ना. आमच्यातनं 700-800 याला अभिजित आवाज. बर. त्याची इतकं यंत्रणा असून बी काय उपयोग झाला. बर. नमस्कार मामा. दोन्ही एकच आहे. दोन्ही एक बोला की, ह्यांच्या जी भावना आहे तीच तुमच्या भावना आहे. हे आमच्या गावातला पुढारी. बर बर. चला ह्या काय काय अंदाज ठरवा मी आता राहणार म्हणा ते माणसाने रानावनातली माणसं अंदाज ठरवला लावू शकते ती. हो. हा? काय ठरवा आम्ही अंदाज? बरं, तुम्ही काय सांगाल? काय घड्याळाची हवा चालू आहे? घड्याळाची हवा चालू आहे. बरं अभिजित पाटील मग आमदार होत, आमदार आहेत, 3,500 रुपये दर देतो म्हणलो, त्यांनी दिला नाही, तरी बी घड्याळाची हवा कशी काय? आता त्यांची चालतात त्यांची ते राजकारणात कसं आपल्याला एवढं काय बारीक कसं आपल्याला माहित आहे. बर. तुमच्या मनात घड्याळ आहे? आता समजायच्याच मनात घड्याळ असं धावत. बरं प्रेम पक्षावर आहे का इथल्या स्थानिक नेत्यांवर आहे? तिथल्या स्थानिक नेत्यावर आहे, बर. पक्षावर नाही. बर बर. कोण आहे आता इथं? कोण आहे बाळासाहेब. बाळासाहेब देशमुख. म्हणजे पारड जड आहे म्हणा त्यांचं. कसं होईल होईल गावात? आता होईल तसं होईल. आता काय अजून तर बाकीचं काय कोण बाकीच्या ह्याचा निर्णय आला नाही तर बर उद्या परवाशी काय तर कळलं फायनल. बर बर आता सध्या तर काय सध्या त्यांचाच आवाज चालू आहे. बर. तिकडून आदिनाथ देशमुख बी स्ट्रॉंग उमेदवार आहेत. होय की पण ते अजून तिथं फायनल नाही ना झालं गावात अजून कुणाकडे. बर. अजून 5-7 अर्ज राहिले ते म्हणते ते काय म्हणते ते अजून उद्या 96 होणार आहे म्हणजे 27 तारखेला. त्यानंतर काय ते सांगू. तो 96 व्हायच्या आधी तुम्ही ठरवलंय घड्याळ? नेता चांगला आहे. नेता चांगला आहे. हा. बर. ठीक आहे. देशमुखचं काम नाही का? आदिनाथ देशमुखनी काय सरपंच असताना काम काय आता चालू केली- सरपंच आहे केलीत त्या? की त्यांनी काम केलेत की पण ही बी त्यांचीच आहे ती बी त्यांचीच आहे. दोघं बी एकाच बर. घरातले आहे ती. बर. हो. ठीक आहे. ठिकाणी बरेच युवक मंडळ या ठिकाणी बसलेले आहेत. नमस्कार भैया. काय नाव? प्रद्युम्न पूर्वत. पूर्वज. काय कुणाची हवा आहे कर्कम मध्ये? जिल्हा परिषद निवडणूक लागली, एकीकडे बाळासाहेब देशमुख आहेत तर दुसरीकडे आदिनाथ देशमुख आहेत. काय आहे? कमळ निवडून येईल 100%. 100%. इकडे अभिजित पाटील चालूला आता प्रस्तावित आमदार आहेत इथलं आणि वारंवार दरा मागणं दर काढते, तरी पण कमळ कसं काय? कमळला कसं असतंय प्रतिनिधीवर असतं. बर. ही खालची निवडणूक आहे, ही आमदार लेवलची निवडणूक नाही, बर. ही खालची निवडणूक आहे. पण आता चालूला जी तुम्ही निवडणुका बघताय हे स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक आहे. पण ज्या नेत्याने हातात घेतल्या ते कुठेतरी आमदार आहे, ते माझे आमदार आहे, ते मग कसं बघताय? नाही, जनता मतदान करताना प्रतिनिधी बघतात कोण आहे बर. खाली.
म्हणजे आदिनाथ देशमुखचे नेतृत्व तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे आम्हाला. आदिनाथ देशमुख आणि राहुल काका पूर्वत बर यांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे. बर बाया तुझं काय म्हणणं आहे? काय सेमच म्हणजे आता तुम्ही सगळे युवकांनी आता निर्णयच घेतलाय म्हणायचं. कमळ कमळ कमळ. भाजप. मग आपलं कर्कमध्ये केंद्रात कमळ फुलवणार काय? हा, केंद्रात भाजप, राज्यात भाजप, आता करकम गटात पण भाजप. बर. हा, आणि जिल्ह्यात पण भाजप आहे? जिल्ह्यात पण भाजपच हा. आहे. त्यामुळे सगळीकडे भाजप. बर. हा. काय अभिजित पाटलांनी काय आमदार असताना विकास कामं ही काय घेतली केली ते नाही ते आहे की विकास आहे की त्यांचा काय? आहे मग बरेच काम आहेत. मग अभिजित शेतकऱ्यांचे, पाटलांनी द्राक्ष विकास बागायत. केलाय तरी पण तुम्ही विरोधात कसं काय? खाली स्थानिक लेवलचं म्हणतोय आम्ही आमदारकी लेवलचं म्हणतच नाही ना. बर. हा, आम्ही खालचं म्हणतोय, स्थानिक लेवलचा विचार आहे. बर. हा. म्हणजे आता- ग्रामपंचायत आली, जिल्हा परिषद हे स्थानिकच आहे ना सगळं. बर. हम्म. म्हणजे आता अभिजित पाटलाचं नेतृत्व चुकीचं आहे की अभिजित पाटलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडलेलं नेतृत्व चुकीचं आहे? तसं आम्ही म्हणू शकत नाही, पण आमचा कल भाजप साईडला ना आमच्या प्रतिनिधी जे करणारे आता जे उमेदवार आहेत, बर. म्हणजे आदिनाथ देशमुख म्हणा, आमचे राहुल काका पूर्वत म्हणा, यांच्याकडे कल जास्त आहे. बर. त्यामुळे बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दत्ता कवडे. दत्ता कवडे. तर कर्कमध्ये आता जिल्हा परिषदची निवडणूक सुरू आहे. तर एकीकडे बाळासाहेब देशमुख आहेत आणि एकीकडे आदिनाथ देशमुख आहेत. हवा कोण आहे कर्कम मध्ये? अभिजित आबा. अभिजित आबा. आता ते अभिजित पाटील 35 रुपये दर देतो म्हणलं, दिला नाही तरी पण कसं काय? आता आमदार आहेत आणि त्यांच्यावर आरोप होत आहेत की 1.5 वर्षात त्यांनी एक मुरमाची पाटी मतदारसंघात टाकली नाही, तरी पण अभिजित पाटील का? लगेच पहिल्यांदा कुठं टाकले ते लगेच? बर. कुठं टाकले पहिल्यांदा? बर. काय करेल की हळूहळू. आणि ते 35 रुपये दर देतो म्हणलं, ते पण त्यांनी दिला नाही असं आरोप होत आहेत. 3500 रुपये दराचा त्या कारखान्यामुळे तुमचं प्रथा लागली ना. बर. आज बदल होतं काय माग? बर. बरं त्यात आपला ऊस बी नाही, त्याच्या एवढे भानगडी जाईल काय गरज आणि नाही. दुसरीकडे 25 वर्ष आमदार असलेले बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित भाई शिंदे आणि प्रशांत मालक ते सुद्धा कुठेतरी विकासाचा दावा करतायत. विकास त्यांचा बी आहे बरं का. बर. पण आमच्या गावाचा अजून काही केलं नाही त्यांनी बारडी. बर. काय केले? बर. कुठेतरी आता काल इलेक्शनच्या मोहर टप्पा टाकले तेवढं झालं. बर. मग कुठला जरी आमदार आला आणि खासदार आला तरी काय कोणीच काय केलेलं नाही अजून. मग तुम्ही आता मनात ठरवलंय म्हणा अभिजित पाटील? ठीक आहे. राष्ट्रवादीवर आपलं जिल्हा परिषदची निवडणूक लागली आणि राष्ट्रवादीकडनं बाळासाहेब देशमुख आहेत आणि भाजपकडून आदिनाथ देशमुख आहेत. तर कर्कम मध्ये हवा कोणाची? आदिनाथ देशमुख. बर. आणि इकडे राष्ट्रवादीकडून ज्यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी मिळली ते अभिजित पाटील हे दारामागे दर काढतायत, चालू आमदार आहेत, तरी पण का? त्यांनी 3500 दर देतो म्हणलेले. बर. काय झालं तुम्ही दाखवा कुठं कर्कम मध्ये कुठं काय केलंय अभिजित पाटलानं. आजपर्यंत बबन दादांनी सभा मंडप म्हणा काय म्हणा या स्वरूपात भरपूर लोकांना मदत केली. बर. अभिजित पाटील आजपर्यंत इतक्या दिवस आमदार इतके होऊन किती 1 वर्ष झालं तरी एक काम कुठं रस्त्याचं खड्डं म्हणा ही म्हणा कुठं काय अजून दुरस्ती नाही काय नाही. म्हणजे बबनदादांनी 25 वर्षात केलेला विकास काय आहे का कर्कम मध्ये? भरपूर विकास केला बबन दादांनी. मग तरी पण आमदारकीला तुम्ही का सहकार्य केलं नाही त्यांना? तेव्हा क्रेज वेगळी होती, जरा माणसं जरा नाराज होती. बर. नवीन चेहऱ्याला ही देऊ म्हणले, पण ती बी काय ती बबन दादा जेवढं काम आहे तेवढं ह्याचं काम बी नाही. बर. आजपर्यंत. बर. तुम्ही ठरवलंय मनात कमळ? फिक्स आहे, कमळ फिक्स आहे. बर. राहुल काका पूर्वत, आदिनाथ देशमुख, कमळ. बर. ठिकाणी आणखी काय मंडळी? नमस्कार. काय नाव सांगा तर? नाव काय? उमेश ढोबळे. उमेश ढोबळे. बर. काय कर्कम मध्ये कोणाची हवा आहे? काय सर्व चर्चा दोन्ही पार्टीनं चालू आहे. दोन्ही तुमच्या मनातली पार्टी सांगा. आमच्या मनातल्या काय दोन्ही पार्टी आमच्या मनातल्या. तसं नाही, मत एकच आहे तुम्हाला. हा मग त्यात दोन्हीला एक टाकावं लागणार ना, दोन्ही म्हणून चालेल का? नाही बरोबर आहे. सध्या कसं आहे दोन्ही पार्टी जड आहेत. बर. आणि अधुमालक आणि राहुल काका इकडे भाजप पण बाहेर आहेत. दोन्ही पार्टी जड आहे ते, पण तुमचा कौल कोणाकडे आहे? आमच्याकडे बरं ते जाऊ द्या. भाजप की राष्ट्रवादी? आमचं भाजप. म्हणजे ठरवलंय फिक्स? ठीक आहे. मस्ते बोला. काय नाव आपलं? इसोभूषण भगवान. बर. आता कर्कम जिल्हा परिषद गटाची निवडणूक चालू आहे. बर. आणि त्यामध्ये एकीकडे राष्ट्रवादी या चिन्हावर आहेत बाळासाहेब देशमुख आणि भाजपच्या कमळावरती आहेत आदिनाथ देशमुख. तर कर्कम मध्ये हवा कोणाची? आदिनाथ देशमुख. कसं काय? पहिल्यापासून कार्य आहे त्यांचं. बर. इकडे अभिजित पाटील बी वारंवार दारामागे दराच्या स्पर्धा लावलीत अभिजित पाटलांनी,
ती पडदा लावले त्या काम बोलतोय आदिनाथ देशमुखचं. बर काय काम मग कशा स्वरूपात काम आहे त्यांचे? काय म्हणाल ते काम करता येते. बर रात्री बोलवा, दिवसा बोलवा, कवा बोलवा. बर हा 25-30 वर्षात कवा मुस्लिम समाजाला घरकुलच नव्हतं. बर यंदा नाही म्हणलं तर 25-40 घरकुल आली त्यांच्या बर कामाबद्दल. बर त्यांचं काम असताना मग अभिजित पाटलांना आमदारकीच्या लीड कसं काय गेलं गावातनं? कोणाला? अभिजित पाटलाला आमदारकीला लीड कसं काय गेलं? हा 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 आज तुम्ही एवढ्या प्रकारतेनं अभिजित पाटलाला विरोध करताय, हा हा अभिजित पाटलांनी निवडलेल्या नेतृत्वाला विरोध करताय, मग झालेल्या विधानसभेला अभिजित पाटलाला करकम मधून लीड गेले, त्याचं काय? दिला असेल, कोण दिला? प्रेमी, त्यांची प्रेमी असेल. बर हा मग ह्या वेळेस तसं काय होईल का? त्यांचे प्रेमी कुठं जागा होतील का? कुठं मग? हा हा? काय? ह्या वेळेस करकमच्या नाही जिल्हा- नाही नाही, आता ही आमदारकी इलेक्शन नाही, बर गाव लेवलचं आहे. हो, मग दोन्ही उमेदवार गाव लेवलचेच आहेत. आम्ही आदिनाथ देशमुखची माणसं पहिल्यापासून. जसा आदिनाथ देशमुखांचा गट आहे तसा बाळासाहेब देशमुखांचा सुद्धा गट असू शकतो. असेल की, हा? असेल की. मग त्याचं काय स्पर्धा कोण आहेत कसं काय होईल? आपल्याला माहित ना, आपलं एकच आहे आदिनाथ देशमुख. बर फिक्स आहे, फिक्स. मनात ठरवलंय. अहो मनात नाही, काळजात. बर हा भाजप पक्ष असू दे, कोणता आदिनाथ देशमुखनं दगडाला मत टाक म्हणला हा. तर त्याला मत टाकणार आहे. बर हा आमचं कमळाला मत, कमळाला. फिक्स भाजप मनात ठरवलंय. ओ ये आदिनाथ देशमुख जिकडं तिकडं, आम्ही तिकडं. बरं गाव आदिनाथ देशमुखला किती टक्के मतदान होईल करकम मधून? बघा का आता इलेक्शन निकाला दिवशी कळल की. बर निकाला दिवशी तुम्ही काय 75% 75% होईल. कसं काय? हो होणार. इकडे इथलं स्थानिक आमदार अभिजित पाटलांकडून सुद्धा बाळासाहेब देशमुख मैदानात आहेत आणि त्याच अभिजित पाटलाला या करकम मधून लीड गेलेलं होतं. तरी पण कसं आहे, आजनाथनं काम केलेली, बर त्याच्यामुळे तो येणार. कशा स्वरूपात कामं केलीत काय? भरपूर केलेत काम, घरकुल आहेत. मग अभिजित पाटला या कामावर प्रश्नचिन्ह उठवताय तुम्ही? ऐका एक मिनिट, आदिनाथ देशमुख सारखं काम कोणच केलं नाही 30 वर्षात. बर का माहित आहे बर. का? आमच्या गल्लीत आहे ना पाणी इतकी छंटाई होती, बर आता नळाला पाणी आल्यावर 4थ्या मजलीवर पाणी चढतंय. बर हा आमदार मग- गटारी, रस्ता नीट नव्हता, गटरी नीट नव्हत्या. बर आता अंडरलाईन गटर केली, रस्ता सिमेंटचा केलाय. बर अजून काय करायचं? सगळे सोय केली त्यानं, लाईटची आहे, रस्त्याची आहे. बरं आमदार म्हणून अभिजित पाटलांनी ही गोष्टी केल्या नाहीत असं म्हणायचं आहे काय? त्यांना वर्षित झाला, अजून काय त्यांना काय इकडे करकमला तर काय एक बल बी दिसला नाही त्यांचा. बरं आमदार म्हणून अभिजित पाटला काय भागात विकास? काय कुठं दिसत असलं तर सांगा तुम्ही. बर तुम्हाला दिसलंय करकम मध्ये कुठं? बर आम्हाला दिसलं असलं तर सांगा, ही बोट दावा. बर रोज रोज आता जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत आणि अभिजित पाटलाकडून मैदानात बाळासाहेब देशमुख आणि भाजपकडून प्रशांत परिचारक आणि रणजित भाया शिंदे यांच्याकडून मैदानात आदिनाथ देशमुख. तर ह्या दोघांपैकी हवा कोणाची करकम मध्ये? हवा आता दोघांची सारखीच आहे. तुमच्या मनात कोणाची हवा आहे? सारखीच आहे, दोघांची हवा. बरं भाजप का राष्ट्रवादी? भाजप. भाजप म्हणजे ठरवलंय मनात? हा फिक्स. अभिजित पाटील ही राष्ट्रवादीचा आमदार आहेत आणि त्याच अभिजित पाटलांना इथून करकम मधून आमदारकी लीड होतं आणि तरी सुद्धा तुम्ही भाजप कसं काय म्हणताय? आता सध्या तीच चालू आहे सगळी भाजपच. म्हणजे प्रशांत परिचारक आणि रणजित भाया शिंदे यांनी दिलेलं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे? 100%. ओके. ते जणबाई मोहिते. बर आता करकमची जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी कोंड अभिजित पाटला नेतृत्वाखाली बाळासाहेब देशमुख आहेत आणि प्रशांत परिचारक आणि रणजित भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ देशमुख लढतायत. तर करकम मध्ये कोणाची हवा आहे काय? आमचं आता पोरं कुठं सांगतील ते करणार आम्ही. बरं पोरं काय सांगतील वाटतंय? सांगते ते देशमुखाकडेच. पण कुठल्या देशमुखाकडे? की आता आधी ते म्हणताय तुम्ही ते आदिनाथ देशमुख. हा कसं काय? अभिजित पाटील आमदार आहेत, त्यांना इथनं लीड दिलंय तुम्ही आणि आता आदिनाथ देशमुख कसं काय? आदिनाथ देशमुख आता कमळावर उभा आहेत. कोणाला ठेवा आता, आम्हाला तर काय कळतंय. म्हणजे पोरांनी सांगाल तिकडे तुम्ही मत करणार? हा ठीक आहे. आम्हाला काय कळतं. हा गेल्या वर्षापासून माझं बंद झाले लाडके बहिणीचं? हा सक्रातीपासून माझ्या गेल्या वर्षीच्या सक्रातीला, त्याच्या आधी मिळलं आणि पुन्हा सक्रातीला हप्ता भेटला, तर पुन्हा मिळलं जे नाही तर ते अजून मला मिळलंच नाही. आता लय अवघड झाले म्हातारे. मग कसं काय आजी? करायचं, मी मत कुणाला टाकत नाही. मग टाका, मग काय मत काय बुडवता का आता? मला पैसेच नाही तर कुठलंच येतो. मग माझ्या दार एकडला ह्याचा बी निराधारचं बी नाही. बरं आता मग ते बाळासाहेब देशमुखला आणि आदिनाथ देशमुखला ओळखता हो तुम्ही? होय ओळखते. मग त्यातला आता कोण पैसे मिळवून देऊ शकतो तुम्हाला? कोण द्यायला लागले तेवढा पुरतं.
तेवढं पुरतं इकडे बघून बोला की अजय. कोणीकडे बघून बोलू. इकडे बघा, माईकडे बघा, कॅमेऱ्याकडे बघा. तुम्ही तिकडं आतच बघता, आत कधी बाबी बांगड्या ठेवली, तिकडे काय बघताय मला सांगा. तुमचं मत कोणाला टाकणार आहे? अरे हे बघ लेख खायचं. बरोबर आहे. हा. आता कोणचा लेख आईला बाबा आपल्याला सांभाळतोय सांग मला. बर. मला आम्हाला जर कशाचा सरकारच्या काही मदतच नाही. बर. हा म्हातारी माणसं ऐकती मनुष्यनी की हे कशाच्या जीवावर जगतेली काय खातेली मनुष्यनी. बर. हा ह्याला निवडूनच आणून देऊन काय करायचंय सांगला माझ्या तोंडाला माईक. मग आता काय मतच करायचं नाही का? मला कुठलं काही मिळतच नाही तर मी मत कसं काय टाकणार. बरं मग आता एखादा येऊन म्हणला तुला म्हातारे पैसे तुला मिळवून देतो, तुझी कामं करतो, मग त्याला देणार का मत? होय मग ह्यातला दोन्हीतला कोण म्हणू शकतो असा? आता कोणचा माणूस सकल त्याला तर टाकणार. तरी बी कोण वाटतंय की जरा मनातलं सांगी म्हातारे, हा मनातलं सांग. बाळासाहेब देशमुख. हा हे म्हातारीच्या मनात होतं, आजीच्या मनात होतं बाळासाहेब देशमुख. हा. पण लय उशीर लावला सांगायला. होय सांगायला लावला की उशीर. बर. दे मला आता दारू. काय नाव आपलं? बर. कर्कम मध्ये जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे. तर अभिजित पाटला नेतृत्वाखाली बाळासाहेब देशमुख आहेत आणि प्रशांत परिचारक आणि रणजित भाई शिंदे जे माजी आमदार बबनदादा शिंदेचे सुपुत्र, त्यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ देशमुख आहेत. तर कुणाची हवा आहे, कुणाच पारड जड आहे कर्कम? कसं काय मला काय माहिती. तुम्ही मतदार आहे? मतदार आहे. प्रश्न संपला. बरं मनात कोण आहे? मनात कोण आहे? माझ्या त्या वेळची गोष्ट. बरं भाजप का राष्ट्रवादी? ती पुन्हा ज्या त्या वेळची गोष्ट. बर. मग तुम्ही अजून ठरवलंच नाही म्हणायचं. जसं उमेदवार फायनल होत नाही तसं तुमचं अजून मत टाकायचं फायनल झालं नाही म्हणायचं. आता सकाळी बाया येऊन गेल्या. बर. येऊन गेल्या, चक्कर बिक्कर मारून गेले. बर. अशी काय बायाने काय शब्द आश्वासन दिलं असेल की? मी नव्हतं, मी आत होतो तिकडच्या घरी गेलेले. बर. आले तिने म्हणले 2 पक्ष आपले. बर. बर एवढे बोललो खरं. बर. कुठला विशेष भेटला मग आता काय तुमचं काय ठरलं असेल? काय नाही. हो ना. तुमचं काय ठरलंय? नाही अजून विचारच झालं विचार झाला नाही. आता निवडणुका तर 8 दिवस येऊन ठेपले त्या. पण आज आम्ही दवाखान्यात चालू काळात ही लक्षात घ्या. चालू काळात ज्या त्यावेळेस माणसाची गोष्ट सकाळी माणूस बदलतो, दुपारनं लगेच बदलत असत. बर. असं असतं. बरं भाजप का राष्ट्रवादी? ती विचारूच मला का तुम्ही ते. बर. मला जी काय जी विचारायचं ते विचारताय तुम्ही, तुमचं मान्य आहे. बर. तसं काही कोणाचं काय बरं मनात काय तर ठरलंच असेल की? मनात काय तर ठरलं. मतदानच करायचं नाही. मतदान करायचंच नाही. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? फारुख बागवान. बरं आता कर्कम मध्ये जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे. हवा कोणा आहे कर्कम मध्ये? आदिनाथ देशमुख. आदिनाथ देशमुख. तर अभिजित पाटील आमदार आहेत स्थानिक आणि त्या अभिजित पाटलाला कर्कम मधून लीड आहे. तरी पण आदिनाथ देशमुखची हवा कसं काय? ते तर कमळच्या नावावर निवडून. पक्षाला बघत नाही, माणसाला बघतो. बर. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी न बघता तुम्ही स्थानिक लेवलचं नेतृत्व बघता. म्हणजे आदिनाथ देशमुख आणि बाळासाहेब देशमुख यांच्यातला योग्य तुम्हाला कोण वाटतं? आदिनाथ देशमुख. आदिनाथ देशमुख. ठरवलंय? फिक्स. ओके. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रजिया मनिया. बर. आता राष्ट्रवादी कर्कम मध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लागली माहित आहे माहित. आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार आहे ती पण माहिती असेल. भाजप मग हवा कोणाची? झालंय हवा आमच्या एमबीए झालंय. आजीचं एमबीए झालंय. मग आजी तुम्ही आता लय पुढचं बोलू नका. बरं थोडक्यात बोला. हवा कोणाची सांगा? हे आमची गल्ली आदिनाथला मानते, कारण ते काम करत. बरं. त्याचं नेतृत्व चांगलंय. युवा नेता पाहिजे आम्हाला. होय. संपली गोष्ट. ओके. भाजप आहे. भाजप आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी एक आहे. त्या अभिजित पाटील आमदार आहेत. किती जरी असले तर आमचं भाजप हो ठरलंय. 1,500 रुपये घेतो महिन्याला आणि काय करायचं? 1,500 तुम्ही घेताय का लाडकी बहीण घेतली? लाडकी बहीण. मग लाडक्या बहिणीचे खर्च पैसे तुम्हीच खरचताय म्हणा. लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हीच खरचताय म्हणा. आमचं भाजप, आमचं सीट भाजपचं आहे. तालुका पंचायतीला आम्ही भाजपच करणार. ठीक आहे. राजपूत. चरण राजपूत. चरण राजपूत. बरं आता एकीकडे अभिजित पाटील हे चालू आमदार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती बाळासाहेब देशमुख मैदानात आहे आणि प्रशांत परिचारक आणि बबनदादा शिंदेचे सुपुत्र रणजित भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कमळ चिन्हावरती आदिनाथ देशमुख मैदानात आहे. तर कर्कमकरांचा कौल कुणाकडे असेल? कमळ जास्त प्रमाणात. कशासाठी? आदिनाथ देशमुखचं काम आहे, तडफदार आहे, नवीन आहे. बर. आता ज्या प्रकृतीने तुम्ही कमळ मानताय याच कर्कम मधून अभिजित पाटील यांना आमदारकीला लीड दिलेलं होतं. आम्हीच दिलं होतं. तुम्ही दिलं होतं. मग आज विरोधात जाण्याची वेळ काय येते? आदिनाथ देशमुख. आदिनाथ देशमुख.
म्हणजे विरोध अभिजित पाटलांना आहे की अभिजित पाटलांना कर्कम मध्ये निवडलेल्या नेतृत्वाला आहे? अभिजित पाटलाचा काही विषय नव्हता. अभिजित पाटलाला आम्ही सगळ्यांनी मत दिलेली होती, पण आता यावेळेस आम्हाला आदिनाथ देशमुखला मतदान करायचं. आता जिल्ह्यामध्ये दाराची स्पर्धा अभिजित पाटलांनी लावली आणि त्यांच्यामुळे शेतकऱ्याला दर मिळतो. आमच्या भागात उसावर लय नाही, बेदानावालीची. बेदानवाले ठरलंय का अभिजित पाटील सुद्धा आता आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा विकास कामं होत आहेत. आम्हाला दिलं ना मत, आबाचा विषय काय आहे तो? बर आम्हाला आबाच्या टायमाला मत दिले सगळ्या लोकांनी. आता कमळ आदिनाथ देशमुख. तर हा होता करकमकरांचा कौल. निवडणुकीला अजून काही दिवस बाकी आहेत, तर तुर्तास आपण इथंच थांबूया.